पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नाही. पतीनं जर पाप केलं पत्नीला नाही भोगावं लागत, पण पत्नीनं पाप केलं तर अर्ध पतीला भोगावंच लागतं. याचं कारण त्याग माता भगिनींचा आहे, पुरुषाचा नाही. आणि केवढा त्याग आहे. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात बाळगलं, ज्या बापानं लळे पुरवले, ज्या भैयासोबत खेळली, ज्या बहिणीसोबत खेळली, हे रक्ताचं नातं 25 वर्षे जपलेलं. आणि हे कोण्या गावचं वेळेवर येतं, बाशिंगवालं वेळेवर, काही संबंध नाही त्याचा. आधी त्या बाशिंगवाल्यासाठी एकाच मिनिटात एवढंही रक्ताचं नातं तोडते. एवढा त्याग कोणाचा आहे जगात? एकाच मिनिट दिली तिलांजली. नुसतं नातं तोडत नाही, सुतकासे नाही तिचे प्रयोजन. आता बाप मेला, माय मेली, तरी मुलीला सुतक पडत नाही. एवढा त्याग. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. तर माहेरचं नाव कुमारी, पुढे माहेरचं नाव, पुढे पप्पाचं नाव, पप्पाचं आडनाव, गाव पप्पाचं, पोस्ट पप्पाचा, तालुका पप्पाचा. लग्न झाल्यावर एक अक्षर नाही आणत, सगळे इकडचे. सौभाग्यवती, मग सासरचं नाव, मग मिस्टरचं नाव, त्याचं आडनाव, गाव त्याचं, पोस्ट त्याचा, तालुका त्याचा, जिल्हा त्या, एवढं सोडून एवढं स्वीकारलं. म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये हक्क पत्नीचा आहे. मग होतं काय, पती जर रामायणाला आला आणि पत्नी जर सिनेमाला गेली तर याचं रामायणातलं अर्ध पुण्य तिथं थिएटरमध्ये जातं बरं का शेठजी. आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये, उद्यापासून. म्हणून दोघंही या. इथला नियम आहे, संग सती जगजननी भवानी, सेवा आणि सती दोघंही रामायण ऐकण्याच्या उद्देशानं. आता संधी सोडू नका, अजून 6 दिवस आहे का नाना? तुम्ही विचार करा. आताच बसलो ना आपण कथेला, आताच बसलो, पण तास संपला, घड्याळी पहा. असंच होतं ते. 3 तास 3 मिनिटासारखे जातात. आता पहा 1 तास पूर्ण झाला, 2च तास आहे. आणि मी तंतोतंत सांभाळतो. तिथे वशिलेबाजी नाही. 5ला तुम्हाला मोकळंच. आज शिवपार्वती विवाहापर्यंतची कथा आपणाला पूर्ण करायची आहे. शंकरजी आणि सती दोघंही अगस्ती मुनीच्याकडे आज कथा ऐकायला. अगस्ती मुनीनं नमस्कार केला बरं का शिवाजी महाराज. नमस्कार केल्याबरोबर शंकरजीला वाटलं, बाप रे, ज्याच्याकडे आपण कथा ऐकायला आलो तो वक्ता नमस्कार करतो, केवढी नम्रता. पण सतीनं डोकं चालवलं. ज्याच्याकडे कथा ऐकायची आहे तेच लागलं नमस्कार करायला, केवढं घाबरलं, काय सांगणार आहे. दोघांनी हे पहा, कृती एक असली ना कुचे, तरी अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. एक मजा सांगतो. आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये शिवाजी महाराज 3 बसले होते. एक ब्राह्मण होता, एक भाजीपाल्याचा व्यापारी आणि एक पहिलवान होता. हे दोघं कलंडले होते शेठजी. आणि ब्राह्मण बसून होता. आंब्याचं झाड, दुपारची सावली, पाखरं काहीतरी कुजबूज करतात ना. ब्राह्मण बुवा या दोघाला म्हणाले, का माणसासारखे माणसं झोपा काढता का? का हे पाखरं भजनं करतात ना, तुम्ही नुसत्या झोपा काढता? काय म्हणतात ते पाखरं? ते काय मला ऐकू येतं. अहो पण काय म्हणतात? राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. ब्राह्मण म्हणाले. भाजीपाल्याचा व्यापारी म्हणाला, तसं नाही म्हणत ब्राह्मण काका ते पाखरं. मग आलू भेंडी अद्रक याचा हात गाडा दिवसभराच्या डोक्यात एवढाच विषय. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. पहिलवान उठला, तसं नाही म्हणत रे ते. मग दंड बैठका कसरत काय म्हणतं हे तिघालाही माहिती नाही. आपलं आपलं डोकं. मी का सांगतो, नमस्कार केला ना अगस्तीजीनी, शंकरजीनं अर्थ लावला, केवढी नम्रता. सतीनं डोकं चालवलं, केवढं घाबरलं, काय सांगणार आहे. म्हणून लक्षपूर्वक कथा ऐकली महादेवानं. सतीचं लक्ष लागलं नाही. ही घटना मनमाडच्या पुढे अनकाई नावाचा किल्ला, नाशिक जिल्हा, तिथे चातुर्मास अगस्तीजींचा होता. आणि तिथे शंकरजी कैलासावरून कथा ऐकायला महाराष्ट्रात आले होते. पूर्वीपासून महाराष्ट्राचं हे महत्त्व आहे. आताही समाज खूप जमवायचा असेल तर त्याही कथा करायला महाराष्ट्रातच यावं लागते, नाही का नाना?
तशी मजा नाही. उगाच आहे का महाराष्ट्र. सेठजी, कथेत लक्ष नाही लागलं सतीचं, महादेवजीचं लागलं. कथा श्रवणानंतर निघाले. त्रेतायुग, ती घटना घडलेली, सीता चोरीला गेलेली, ही नाशिक जिल्ह्यातली घटना, ही शिवसती कथा ऐकून मनमाडच्या जवळ जो अंकाई किल्ला तिथून निघाले. तिकडनं राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ येत होते आणि शंकरराव आणि सती कथा ऐकून जात होते. महादेवजीच्या आनंदाला पारावार नाही. बापरे, ज्याची कथा श्रवण केली तो इष्टदेव राम पुढे दर्शन द्यायला आहे. पण जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे. सतीच्या पप्पाचं नाव काय आहे? दक्ष. और दक्ष का मतलब है चतुरता, यानी विद्वान बाप की बेटी. ले इथंही डोकं चालवलं की झालं. ते कोण्या गावचं बायकोसाठी रडतं झाडं कवटाळून त्याला आमचा बुवा देवबाप्पा समजून पाया पडतो, आमचाही मिस्टर बिघडला असं वाटू नये म्हणून पाया पडले नाही. पण अष्टसात्विक भाव मात्र थांबले नाही नाना. डोळ्याला लागल्या धारा, अंग रोमांचित, कंठ दाटून आला आणि त्या दिशेनं पाहून हात जोडले शंकरजीनं. मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. आत्ता मात्र सतीला राहावलं नाही. वो खोई हुई चीज ढूंढ रहा. और आप महादेव बड़ादेव से दबन के बाबा 3 बार कहते हो सच्चिदानंद घन परमात्मा जय हो, जय हो, जय हो. वो कौन है? जसु कथा कुंभज ऋषि जसु कथा कुंभज ऋषि जसु कथा कुंभज ऋषि जसु कथा कुंभज ऋषि भगति जासु में मुनि ही सुनाई. भगति जासु में मुनि ही सुनाई. जसु कथा कुंभज ऋषि जसु कथा कुंभज ऋषि भगति जासु में मुनि सुनाई. भगति जासु में मुनि सुनाई. जसु कथा कुंभज ऋषि गाई. जसु कथा कुंभज ऋषि गाई. मम इष्ट देव रघुवीरा. मम इष्ट देव रघुवीरा. मम इष्ट देव रघुवीरा. मम इष्ट देव रघुवीरा. वट जाई सदा मुनिधीरा. सेवत जाई सदा मुनिधीरा. जसु कथा कुंभज ऋषि गाई. भगति जासु में मुनि सुनाई. जसु कथा कुंभज ऋषि गाई. भगति जासु में मुनि सुनाई. सती, जासु कथा कुंभज ऋषि गाई. भगति जासुमय मुनी सुनाई. सोई मम इष्ट देव रघुवीरा. आपण ज्यांची कथा अगस्त्य मुनीकडे श्रवण केली ना, हाँ, ते माझं इष्ट दैवत राम. राम मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्त्य जी तो प्रवचन में बताते थे कि राम ब्रह्म है. हाँ, अगर राम ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे? सतीचा प्रश्न आहे. जर ते ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली बायको कोणी चोरून नेली. बसलं झाडं कवटाळत. महादेवजी हसले. जो तुम्हारे मन अति संदेहू तव किन जाई परीक्षा लेहू. जर तुला त्याचा संशय आहे तर जात का नाही परीक्षा घ्यायला. तुम्ही तब लग बैठेऊ बट छाई
जब लगी तुम आयु मोही पायी, जोपर्यंत परीक्षा घेऊन वापस येत नाही ना तू, तोपर्यंत मी या वडाच्या झाडाखाली बसतो. झाला निर्णय. महादेवजी वडाच्या झाडाखाली बसले आणि सती परीक्षा घ्यायला निघाली. पण सती मातेनं विचार केला, परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. शेठजी लक्षात आलं, आता हा सीतेसाठी रडतोय ना बाबा, आपणच सीता होऊन जावं. हा जर खरंच भगवान असेल तर मला ओळखल, आणि सामान्य माणूस असेल तर पळत येऊन हात धरून रडल, जानकी कितने दिन से रो रहा था तू का गई थी. म्हणून सतीनं डोकं चालवलं आणि सीता झाली. हे लक्षात घ्या, सीतेच्या रूपात सती गेली. आता रामचंद्रानं बरोबर ओळखलं शिवाजी महाराज सती आहे, सीतेच्या रूपात आहे. आता संबंध 3 आहे, शंकराचे रामासोबत, रामाचे शंकरासोबत, सखा, स्वामी आणि सेवक. राम शंकराचे सखा आहे, राम शंकराचे स्वामी आहे, राम शंकराचे सेवक आहे. शंकर रामाचे सखा आहे, शंकर रामाचे स्वामी आहे, शंकर रामाचे सेवक आहे. एकमेकाचे भक्त आहे, एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे मित्र आहे. आता ही आमची सगळी वारकरी मंडळी बसलेली आहे. भगवान रामचंद्रजी भजन करतात, ओम नमः शिवाय है ना, आणि शंकरजी भजन करतात श्रीराम जय राम, सर्वांनी जय राम, श्रीराम जय राम. हात वर करा, हात वर, हात वर, शूटिंग वाले, जय राम, श्रीराम. ये बात, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम. लाजू नका, लाजू नका. हा, श्रीराम जय राम, जय जय राम. या वर्षाचा शेवटचा आठवडा आहे. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम. अच्छा बात. श्रीराम जय राम, जय जय राम. शाबाश. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. असं भजन करा. श्रीराम जय राम, जय जय राम. शूटिंग वाले भजन करा, लग्नात नसते हे भजन. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम. वाह वाह. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम. ये बात. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. तुझी सदा शिव, अच्छा, सदा शिव, तुझी सदा शिव, सदा शिव. भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, सदा शिव. राम पूजी सदा शिव, सदा शिव. भजन करी महादेव, हो भजन करी महादेव. राम जय जय राम, श्रीराम जय राम. अच्छा, श्रीराम जय राम, जय जय राम. टाळी टाळी, हात वर, हात राम वर. जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. बदनापूर नहीं पंढरपूर है. श्रीराम जय राम, जय जय राम. वाह वाह वाह. श्रीराम जय राम, जय जय राम. वाह नाना. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. जय जय राम, जय 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 जय. बस आनंद आहे नाना. आता या
वर्षाला निरोप द्यायचा आहे. कुठे एवढा मोठा कार्यक्रम आपला आहे, एवढा कोणी करतंय का? 2 वर्षाचा 2023ला सुरू झाला आणि 24 साली संपणार आहे आपला कार्यक्रम. 2 वर्ष कार्यक्रम करतंय का कोणी? हे आमच्या नानाचं डोकं आहे. एक तर आमचा राम आता महालात जाणार आहे 22 जानेवारीला. 550 वर्षे राम राहुटीत होता, तो आता 22 जानेवारीला दरबारात जाणार. तो एक आनंद. आणि दुसरा, मावळत्या वर्षाला निरोप द्यायचा, तोही रामचिंतनानं. नवीन वर्षाचं स्वागत करायचं, तेही भजनानं. हे कुचेचं डोकं आहे, काय साधं डोकं आहे? नाही तर नवीन वर्षाचं स्वागत करतात, फुल होऊन गटारात पडतात. आहे का नाही? 35. इथं तसं नाही कुचे. दुसऱ्या दिवशी काला 1 जानेवारीला म्हणजे नवीन वर्षाचं स्वागतही भजनानंच. मावळत्या वर्षाला निरोप द्यायचा, तोही भजनानं. म्हणून संधी सोडू नका. आज पहिला दिवस आहे. बरोबर शिव पार्वती विवाहापर्यंत आपण जाऊ. दररोज उद्या श्रीराम जन्म आहे. संयोजक मंडळी तत्पर आहे, ते काय काळजी. ते कुचे साहेबांना त्यांचे कामं करू द्या. त्यांचा व्याप असतो तो. सर्वांनी गोपीचंदन लावल्यावर जमते का भारताचं? आपल्या ड्युट्या ना आपल्या ड्युट्या केल्याच पाहिजे. ठीक आहे. भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. आमची ही सगळी वारकरी मंडळी त्यांना पाठ आहे. म्हणजे रामचंद्र प्रभू शंकराचे भक्त आहे, शंकरजी रामाचे भक्त आहे. पुढचं ऐका. रामचंद्र प्रभू सतीला माता मानतात, शंकर भगवान सीतेला माता मानतात. झालं काय? सती सीतेच्या रूपात गेली. श्रीरामानं ओळखलं, पण प्रश्न पडला, हिला म्हणावं काय? माते म्हणून हाक मारावी. सीतेच्या रूपात आहे. सीते म्हणावं तर जगन्माता सती आहे. अरे ओळखून सुद्धा म्हणता येईना. सीतेही म्हणता येईना आणि मातेही म्हणता येईना. प्रभू हुशार. प्रभू रामचंद्रजीनं सीतेही म्हटलं नाही, मातेही म्हटलं नाही. नमस्कार केला आणि मुखातून शब्द निघाले, मेरे पिता शंकर जी का है. बस सतीचं आईस्क्रीम झालं. सतीच्या लक्षात आलं, या बाबाने मला ओळखलं, फक्त डॅडीचं नाव नाही घेतलं. आपलं मम्मी म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव घेतलं. घाबरून गेली सती, भयभीत झाली. डोळे मिटले, उघडले तर राम लक्ष्मण सीता तिघं दिसले. पुन्हा डोळे मिटले, उघडले. रामचंद्र झाडं कवटाळतात, लक्ष्मण समजूत घालतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले. राम सीता सिंहासनावर 33 करोड देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले. आता राम लक्ष्मण सीता तिघही नाही. आता भयभीत झालेली सती भगवान शिवजीकडे यायला निघाली. अंतर्यामी महादेवाला कळालं, माझी आई होऊन गेली. न सांगता तुम्हा कळव येते अंतर. माझ्या आईच्या रूपात गेली, सीतेच्या रूपात. ही खोटं बोलणार आहे. आल्या आल्या सतीला महादेवजीने विचारलं, हा कशी काय घेतली परीक्षा? कचून परीक्षा लिहिणं गुसाई. इथून सुरुवात. परीक्षा वगैरे का नाही घेतली? मग अहो तुम्ही इथून नमस्कार केला, हां मी जवळ जाऊन पाया पडली. दडदडीत खोटं. महादेवजीच्या लक्षात आलं, खोटं बोलते आहे. हिच्यासोबत आता पत्नीत्वाचा संबंध ठेवला नाना तर जगातल्या भक्तीच्या नात्यालाच कलंक लागणार आहे. म्हणून शंकरजी आणि सती दोघंही कैलासाकडे निघाले. विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 कैलासावर आल्यानंतर नेहमीचं डाव्या भागाला बसायचं जे आसन सतीचं,
स्वतः महादेवाने उचललं, समोर मांडलं. सामने बैठो. याला म्हणतात कृतीतून त्याग. सतीच्या लक्षात आलं पत्नीत्वाचा त्याग झाला म्हणजे डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला, म्हणून म्हणतात सामने बैठो. आणि मग महादेवजीला समाधी लागली. त्या समाधी काळामध्ये राजा दक्षाला प्रजापती पद प्राप्त झालं. बड अधिकार दक्ष जब पावा, अति अभिमान हृदय तब आवा, नाही कोवस जन्मा जगमाई, प्रभुता पाई जाई मदनाई. आणि शेठजी, पद आणि मद हे शब्द जवळजवळचे. पचा म करण्यासाठी खर्च येत नाही. फक्त पच्या डाव्या कोपऱ्याला एक शून्य लावा, लगेच त्याचा म होतो. आणि त्या शून्याला अहंकार म्हणतात. पद वाईट नाही, पदाचा अहंकार वाईट आहे. जेव्हा व्यक्ती पदाचा अहंकार धारण करतो शिवाजीराव, तेव्हा त्याचं रूपांतर मदात होतं. म्हणून हे 3 मद यापासून सावध राहायचं आहे. तारुण्याचा, सत्तेचा, संपत्तीचा. हे 3 मद खतरनाक आहे. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. उगच वृक्षाच्या सावलीचा दृष्टांत दिला का? अरे सकाळी झाडाची सावली पश्चिमेकडे, दुपारी बुंद्याच्या खाली, 5 वाजता पूर्वेकडे. एका दिवसात झाडाची सावली 3 ठिकाणी बदलते. तसे तारुण्यात 5-50 गडी राबवतात ते म्हातारपणात त्याच गावात जर्मनच्या ताटात बाजरीचे पीठ मागतात. या धनाचा न धरी विश्वास. म्हणून संपत्ती वाईट नाही, संपत्तीचा मद वाईट आहे. एक माऊलीची ओवी सांगतो. या लागी शरीर सांडोवा कीजे, सकळे गुणांचे लोण उतरीजे. संपत्ती सांडीजे नाही म्हटलं, संपत्ती मधू सांडीजे कुरवंडी करोणी. म्हणजे संपत्ती वाईट नाही, संपत्तीचा मद वाईट आहे. तसं तारुण्याचा मद. तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासी, सदा मुसमुसी धुळी जैसा. तारुण्य वाईट नाही, तारुण्याचा मद वाईट आहे. चालता चालता म्हाताऱ्याला ढकलून पाडण्याकरता तारुण्य नसावं. घसरून पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी तारुण्य असावं, तेव्हा तारुण्याला सौंदर्य. तारुण्याचा मद, संपत्तीचा मद, तसा सत्तेचा मद. अरे सत्ता आज आहे उद्या नाही. सत्ता गेल्यावर तुमच्या मागं पुढं जे टोळकं फिरत होतं ते जवळ येत नाही. सावध राहा. गुटक्याच्या पुड्या चघळण्यासाठी येत होतं ना 5-25चं, आता नाही, ते गेलं गेलं. त्याला गावरान भाषेत नाना, जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची यरझार. तूप गेलं, अंधेरे में छाया साथ नहीं देती. अंधार म्हणजे सत्ता जाणे, प्रकाश म्हणजे सत्तेत येणे. तुम्हाला मजा पाहिजे असेल तर तुम्ही प्रकाशात उभं राहा. तुमची सावलीसुद्धा तुम्हाला सोडून जात नाही. कधी? प्रकाशात. मजा पाहायची का? अंधारात जा. न विचारता गेली सावली. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, मरते समय धन की माया साथ नहीं देती. म्हणून नाही कोवस जन्मा जगमाही, प्रभुता पायी जाई मदनाही. राजा दक्षाला अभिमान झाला. एक दिवसची घटना. ब्रह्मसभेमध्ये सगळे बसलेले होते. 33 करोड देवता, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव आणि दक्ष राजे प्रजापती पद प्राप्त झालेले ब्रह्मसभेत आले. नेम होता नाना, प्रजापती आल्यावर सर्वांनी उभं राहायचं स्वागताला. त्या पदाचा मान आहे, तो पदाला मान असतो. नाही तर तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या महाराष्ट्रात विधानसभा, साध व्यक्तिमत्व, नेहरू सदरा, धोतर, जॅकेट, टोपी आणि चष्मा. मला वाटतं आलं लक्षात तुमचं. हरिभाऊजी बागडे नाना बसून असायचे. आमच्या गावचा देवेंद्र भाऊ शर्टिंग केलेला असला तरी उभं राहूनच बोलायचा. अरे पद आहे ते,
विनंती करावी लागत होती आमच्या फडणवीस साहेबाला, प्लीज 2 मिनिट. नाही बाकीच्यांचं ऐकायचं, बसा, सर्वांचं ऐकायचं मला, बसा खाली. धोतरवाले बागडे नाना आमच्या शेर्टिंगवाल्या भाऊला म्हणा, बसा खाली. अरे पद आहे ते, पद आहे. जशी आपलं हे ब्रह्मसभा चालू आहे ते विधानसभेचं सांगितलं, लोकसभेमध्ये अरे काय मान आहे त्या पदाचा. जेव्हा निवड होत असते लोकसभा अध्यक्षाची, तेव्हा त्या गेटपासून त्याच्या आसनापर्यंत पोचवायला दोघं असतात. तो मान आहे. कोण दोघं? एक विरोधी पक्ष नेता आणि एक पंतप्रधान. ते झाले होते ना बालयोगी, कुठे बालयोगी, आणि ते लोकसभा अध्यक्ष झाले. आपण टी व्हीला पाहत होतो. एका भागाने सोनिया गांधी हात जोडून चालत होत्या, एका भागाने अटल बिहारी वाजपेयीजी, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष, त्यांच्या आसनापर्यंत जायचं, नमस्कार करून त्यांना बसल्यावर त्यांनी आपल्या आसनावर जाऊन बसायचं. एवढं महत्त्व त्या पदाला आहे. लोकसभा, विधानसभा, आपली चालू आहे ब्रह्मसभा, आणि हे दक्ष राजे झाले प्रजापती. आता तुमच्या लक्षात आलं. बरोबर करतो, सगळे वेळेत उरकतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. कुठे नाही नेम होता सर्वांनी उभं राहायचं. सर्व उभे राहिले, पण 3 बसून होते, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव. म्हणजे मानाला हपापलेलं असतं ना, ऑफिसमध्ये गेल्यावर किती लोक उठले, इकडे पाहत नाही कोण बसलं. तसं लक्ष दक्ष राजाचं या 3 गेलं. पहिलं लक्ष गेलं ब्रह्मदेवाकडे. राग आला नाही का? बाप आहे माझा, ब्रह्मदेव बाप आहे ना दक्षाचा, जाऊ द्या, नाही उठला बाप मुलाच्या सन्मानाला. शेजारी लक्ष गेलं तर विष्णुदेव, त्याचाही राग नाही आला का? हा तर माझ्या बापाचा बाप आहे, आजोबा लागतोय, नाही उठणार नातवासाठी. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं महादेव, त्यांच्याकडे दैवताच्या दृष्टीनं पाहिलं नाही ना,